पुणे शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या जनता वसाहतीमधील तब्बल 48 एकर जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याच्या नावाखाली तब्बल 750 कोटींचा टीडीआर देण्याचा घाट एसआरए प्राधिकरणाने घातला। एकीकडे बीडीपी आरक्षित टेकड्यांसाठी फक्त 0.8 टीडीआर देण्याची तरतूद असताना जनता वसाहतीच्या टेकडीसाठी 100% टीडीआर देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे झोपडपट्टी धारकांचं हित साधण्याऐवजी काही बड्या बिल्डरांचं भलं करण्याचं काम एसआरए प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असल्याचं या निमित्तानं सभाट्यावर आहे। अशाच डोंगरावरच्या बीडीपी मध्ये 8% फक्त त्यांना मोबदला मिळतो आणि यांना 100% मिळतो, हे चुकीचं आहे। खरं म्हणजे जी जागा आपण ताब्यात घेतो त्या जागेचा पूर्ण मोबदला दिला पाहिजे, ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे। बीडीपी पासून आम्ही ही भूमिका मांडतोय, परंतु या ठिकाणी ही जागा ताब्यात घेऊन त्याचा कुठलाही फायदा ना महानगरपालिकेला होणार आहे ना एसआरएला होणार आहे। काही याच्यामध्ये जे लोक आहेत त्या लोकांचा याच्यात फायदा आहे, त्यामुळे या विषयामध्ये लक्ष घालावं अशी आमची भूमिका आहे।